ॐ सोमानग्गुसुवाराणां क्रेणुहि ब्रह्माणस्पते कक्षीवान्ताञ्च औषिधाः चोरेवान्यो आमि पुष्टिवर्धनाः। भेदभावाचं कुठलंही विचार हा या देशामध्ये टिकला नाही आणि तो टिकू शकत नाही। हा देश सर्वांमध्ये शिवतत्व पाहणारा देश आहे। या देशामध्ये आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीने जात धर्म भाषा न पाहता प्रत्येकातलं शिवतत्व पाहिलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं शिवतत्व पाहणारा देश या देशामध्ये आमची संस्कृती प्रत्येक व्यक्तीला मनुष्य म्हणून शिव म्हणून ईश्वर म्हणून शिवतत्व म्हणून ब्रह्मतत्व म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वागवते आणि तोच विचार आमच्या मठांनी आणि मंदिरांनी दिला आणि म्हणूनच आमची संस्कृती इतके वर्ष जिवंत राहिली। कारण मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे की माझे मराठी लोक देखील या दिग्विजयाचे भागीदार आहेत। या दिग्विजयात माझा मराठी माणूस सहभागी आहे। मलाही स्वाभिमानाने सांगता येईल सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नायक नरेंद्र मोदी गंगा पुत्र नरेंद्र मोदीजी ज्या काशीतनं निवडून जातात त्या काशीमध्ये माझा मराठी माणूस देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे। हर हर महादेव। सन्माननीय श्रीमान देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, सादर नमस्कार। आजच्या शुभदिनी सर्व लोक पावनी भागीरथी गंगा वेष्टित महानगरी काशीत आपले सहर्ष व सानंद असे स्वागत करताना आमच्या राष्ट्र मंडळास परम आनंद होत आहे। काही व्यक्तिमत्वाचा अरुणोदय होतो तोच मुळे काळाची गरज म्हणून होत असतो। हे आपल्या गेल्या 10 वर्षातील स्वार्जित कर्तृत्वाने आपण सिद्ध केलेलेच आहे। आपली ही अकलंकित गुणसुंदर यशोगाथा पुढेही अविच्छिन्नपणे वर्धमान होत राहो हीच श्री काशी विश्वनाथ चरणी आमची मनोभावे प्रार्थना सादर काशीतील समस्त महाराष्ट्र समाजातर्फे आपल्याला समर्पित। या शुभ प्रसंगी देवेंद्र फडणवीस साहेबांनी काशीमध्ये येऊन आपले जे उद्बोधक प्रवचन प्रदान केले त्यासाठी आम्ही अत्यंत प्रसन्न आहे। त्यांना अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहोत। तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य निरंतर वाढो असे शुभाशीर्वाद त्यांना आम्ही प्रदान करीत आहोत।